एक दिवस अख्ख्या गावाला आग लावती बघी बाई. तुझी टॉयलेट सीट सगळ्यात छोटी आहे. तो मला त्याच्याकडची खोट असलेली शेळी नाही देणार. अरे हिचा एक पाय छोटा आहे. झालं आपलं काम. फोन आला होता, गावात लय मोठा कांड झालाय. अरे भाऊबाई, बाजूला भरा महामाया ही आली, मरदिसाची आग्रा लगायाला निघाली. भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली. बाबा स्वतः असं बोलले. अगं तू समजूतदार आहेस ग, पण समोरच्यानी पण तसं असलं पाहिजे ना. अर्थात ते काय नाही केलं तुझ्यासाठी. तो विसरला आता. बायकोच्या ताटाखालचं मान धरून बसलाय. बायकोच्या ताटाखालचं मांजर कोणाला म्हणता तुम्ही? तुला अगं सगळं व्यवस्थित झालं होतं. ह्या भागोबाईने सगळा गोंधळ घातला. गावात झालाय बोबाटा, हे रोज रोज होतो या कंटा. हिच्या तोंडान पेटतोय वणवा, हिला घाबरून पडत्यात समधी. भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली. गावात दोन तट पडले, एक मंदारचा गट, एक टाट्याचा गट. काय केलं मी? तुझ्या बोलण्यामुळे ना गावातले लोक एकमेकांचा जीव घ्यायला निघाली. तात्यान मंदरची जोपर्यंत वाटणी होत नाही ना, तोपर्यंत घराच्या बाहेर सुद्धा पडायचं नाही. मी फक्त खरं तेच बोलते. आता माझं खरं कुणाला कडू लागत असल तर त्याला मी काय करणार? भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली, भगुबाई आली.